नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय रविवार स्पेशल. सगळ्यात आधी पाहूयात इतर हेडलाईन्स. ओबीसीचा दर्जा मिळावा म्हणून मराठ्यांनी आतापर्यंत बराच झगडा केलेला आहे. आतापर्यंत 9 आयोगांनी मात्र मराठ्यांना ओबीसीचा दर्जा नाकारलेला आहे. काकासाहेब कालेलकर आयोग, मंडल आयोग, मराठा सरेकरी अहवाल, आरमारी मराठा अहवाल, मराठा अक्करमाशी अहवाल, साळू अथवा पुरोगामी मराठा अहवाल, मराठा अहवाल, बापट आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगानं मराठ्यांना आतापर्यंत ओबीसीचा दर्जा नाकारल्याची माहिती आहे. या संपूर्ण जो काही झगडा सुरू आहे आरक्षणाचा, त्या झगड्याच्या संदर्भात आपण आपल्यासोबत आहेत ओबीसीचे नेते सुधाकर गणगणे. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. गणगणे साहेब, स्वागत आहे IBN लोकमत मध्ये तुमचं. एकूण हा जो एक झगडा दिसतोय, सगळ्यात पहिले तुमची जी प्रतिक्रिया आहे या संपूर्ण प्रकरणाबाबतची, ती आम्हाला थोडक्यात सांगा की काय तुमचं म्हणणं आहे. नाही, यामध्ये मूळ म्हणणंच मराठा समाजाच्या नेत्यांचं असं आहे की आम्हाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याला आम्ही समर्थन करत आहोत. मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मराठा समाजामध्येही जे गरीब लोक आहेत, खालचे लोक आहेत, त्यांनाही सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की जो 27% रिझर्वेशन जे दिल्या गेलेलं आहे ते आता अस्तित्वात असणाऱ्या ज्या जाती आहेत, 343 जाती, यांना सुद्धा कमी पडत आहे. निश्चित. गणगणे साहेब, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आपण चर्चा सुरू ठेवूया. मात्र आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत, भारिप बहुजन महासंघाचे नेते. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं IBN लोकमत वरती. नमस्कार. नमस्कार. साधारणतः हा जो सगळा झगडा दिसतोय, बाळासाहेब, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे या आरक्षणाच्या झगड्याच्या पार्श्वभूमीवर? एक याच्यामध्ये आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचा अंतर्भाव होऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे. तर ते जर झालं तर मला वाटतं ओबीसीला पुन्हा रिझर्वेशन मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं पहिल्यांदा की हे जे मराठा समाजाचे नेते आहेत, यांनी पहिल्यांदा ज्या मराठा समाजाच्या संस्था आहेत, या संस्थांमध्ये आरक्षण लावायला पहिल्यांदा सुरुवात केलं पाहिजे. आणि सरकारने जे आहे ते सराफ कमिटी जी आहे, त्या सराफ कमिटीचा अहवाल येईपर्यंत त्यांनी असं थांबलं पाहिजे. का कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर कायदेशीर निर्णय घेतला पाहिजे. निश्चित. पण बाळासाहेब, एकूण जी परिस्थिती दिसते, जी मागणी, जो दबाव येतोय, तो जो राजकारणाच्या अनुषंगाने येताना दिसतोय, खास करून ज्या निवडणुका आहेत, पार्लमेंटरी इलेक्शन जी येणार आहेत, आपल्याला आता सामोरं जावं लागणार आहे, तर त्या निवडणुकांच्या अगोदर एकूण सराफ अहवालाला जो एक दबाव येतोय की त्यांची जी काही निरीक्षण आहेत ती यावी समोर, तर त्या दबावाच्या अनुषंगाने तुमचं मत काय? ते मराठा हा निर्णय एवढा घाईघाईत घेऊ नये. याचं कारण की बापट कमिटीचा जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट एका दृष्टीने असताना विरोधी अशी परिस्थिती आहे. सरकारने फेटाळलाय हा वेगळा भाग आहे. दुसरं असं आहे की कुठलंही आरक्षण द्यायचं असेल तर त्याचं तथ्य असणं हे महत्वाचं आहे. आणि सराफ कमिटी जी आहे त्या कमिटीचा आरोप यायचा आहे, म्हणजे त्यांचा अहवाल त्या ठिकाणी यायचा आहे. त्या अहवालाच्या अगोदर निर्णय घेणं हे असताना कायदेशीर माझ्या अंदाजानं चॅलेंज होईल. आणि ज्या मराठा समाजाला न्याय देण्याची भाषा होते ती मला वाटतं असताना काही होणार नाही. उलट आपण जसं म्हणालात की राजकारणाचा हा मुद्दा आहे आणि हा राजकारणाचाच मुद्दा होऊन राहील त्याच्यामध्ये. निश्चित. बाळासाहेब, सोबत आमच्या असेच राहा. आपण आपल्यासोबत सुधाकर गणगणे आहेत, ओबीसीचे नेते. गणगणे साहेबांना प्रश्न विचारूया. ज्या पद्धतीनं एकूण हा सगळा लढा आता उभा राहताना दिसतोय, ठिकठिकाणी वेगवेगळ्या जाती, जमाती, गट जे आहेत, संप्रदाय आहेत, ते पुढे येताना दिसत आहेत. गणगणे साहेब, तुम्हाला गेले काही काळातला जो राजकीय अनुभव आहे त्याच्यातनं तुम्हाला काय वाटतं की हा जो एकूण लढा आता नव्यानं सुरू झालेला आहे, तो लढा केवळ मतांच्या राजकारणासाठी आहे की खरंच काही आपण म्हणूया की काही इश्यूज जे आहेत, जे मुद्दे आहेत, ते सुद्धा विचार करण्यासारखे दिसत आहेत? नाही, आता निवडणुका सामोरे आहेत, त्यामुळे हे बोलणं त्यामध्ये तथ्य असू शकतं. पण माझं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की राज्यातल्या अनेक जिल्ह्यातून आमच्या सर्व ओबीसीच्या संघटनांचं असं म्हणणं आहे की सध्या हा घिसळघाईने निर्णय घेऊ नये.